नमस्कार, इंडियन तडका रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रोटीनयुक्त हेल्दी टी टाइम स्नॅक्स बनवणार आहोत। घरातील मोजक्या साहित्यापासून झटकीपट ही रेसिपी तयार होते। एक वेळेस तुम्ही ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा। 1 वाटी मुगाची डाळ 3 तासासाठी छान अशी भिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे। ह्यातले आता आपण पाणी काढून घेणार आहोत। ह्यामधलीच आता मी थोडीशी डाळ साइडला ठेवणार आहे व बाकीची सर्व डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। ह्यामध्येच 1 इंच आल्याचा तुकडा ॲड केलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची, 1/4 टेबलस्पून जिरे, चिमूटभर हळद, 1/4 टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे। ह्यामध्येच आता आपण 8 ते 10 कढीपत्त्याची पाने ॲड करून घेणार आहोत व हे सर्व साहित्य आपण मिक्सरला पाणी न घालता भरड अशी वाटून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता छान अशी डाळीची भरड झालेली आहे। हे आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात व ह्यामध्येच आता आपण साइडला ठेवलेली अख्खी मुगाची डाळ ही काढून घेणार आहोत। मुगाची डाळ ॲड केल्यामुळे ही मुगाची डाळ तळल्यानंतर छान अशी क्रिस्पी होते, तर त्यासाठी इथे मी अख्खी मुगाची डाळ ही ॲड केलेली आहे। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत व त्यामध्येच मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही ह्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। हे सर्व सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला हव्या त्या आकाराचे पीठ हातामध्ये घेऊन असे छान असे वडे आपण थापून घेणार आहोत। हे वडे तुम्ही आधी थापून एका साइडला ठेवले तरी चालतील किंवा तेलामध्ये एक एक वडे आपण डायरेक्ट ॲड केले तरी चालेल। इथे मी तेल छान गरम करून घेतलेले आहे व त्यामध्ये आता आपण एक एक करत वडे ॲड करून घेणार आहोत। कढईमध्ये जेवढे बसतात तर तेवढेच एकसाथ आपण ह्यामध्ये वडे ॲड करून घ्यायचे आहे। इथे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरती जर वडे तळले तर आतून कच्चे व वरून वड्यांना कलर येईल, तर हे वडे आपण मीडियम टू लो गॅसवरतीच छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत। इथे वड्याची एक बाजू तयार झालेली आहे। आता हे वडे आपण दुसऱ्या बाजूनही पलटून छान दोन्ही बाजूनी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। वडे तळून घेतल्यानंतर एक एक वडे आपण तेलातून काढून घेणार आहोत। सर्वात आधी वडे आपण झाऱ्यावरती घेऊन कढईच्या साईडला असे ठेवून ह्यातले सर्व तेल आपण निथळून घेणार आहोत। त्यानंतर सर्व वडे आपण चाळणीवरती काढून घेणार आहोत। वडे चाळणीवरती काढून घेतल्यामुळे दोन्ही साईडनी हवा लागून हे वडे बऱ्याच वेळासाठी छान असे क्रिस्पी राहतात। एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हे वडे नक्की ट्राय करा। झटकीपट व अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे वडे तयार होतात। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।